आणि आता सगळ्या घडामोडी सविस्तर पाहूयात। ठाकरे गट सोडून नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या खासदार संजय पाटलांची मुजोरी समोर आलेली आहे। राजकीय प्रश्नावरती प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटलांनी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे। तसंच पुन्हा आलात तर मारहाण करेन असं उर्मट वक्तव्यही संजय पाटलांनी पत्रकारांना उद्देशून केलं। अवघ्या मिनिटभराच्या संवादामध्ये संजय पाटलांनी पत्रकारांना 3 वेळा शिव्या दिल्या आणि 6 वेळा धमक्या दिल्या। त्यांच्या या मुजोरीचा राज्यभरातल्या पत्रकार संघटनांनी निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं बोलणारच नव्हतो बोललो ना भाई आता अजून किती कशाला हे करतोय चल बस माझ्या बरोबर बस ना गाडीत चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू चला कशाला इज्जत देतो भाई घे ना यार कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही अति करताय हे भाई बस ना बंद कर ना आता बंद कर नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी इज्जत करतो इज्जत करा सांगतोय बरं तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर इज्जत करतो उगाच डोक्यात जाऊ नका उगाच डोक्यात जाऊ नका घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय काय उगाच त्यांच्याकडे जाल ते बोलतात ना मला मी बोलणार नाहीये आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा रेकॉर्ड करा सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा इज्जत करतोय तुम्हाला सहन करतोय खूप दिवस सहन केलं तुम्ही हा बाजू अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची बोलली आहे ना ती सांगितलं ना सर्व बा त्यांनी काय बोलू दे अरे काय बोलू दे गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला आला तर मारणार होता तुम्ही दिली बरोबर रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। तर संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल सुरू झालेला आहे। संजय पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून थेट दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय तर मंत्री संजय शिरसाट आणि गिरीश महाजन यांनीही या प्रकरणावरती प्रतिक्रिया देत वक्तव्याचं समर्थन न करता सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। अतिशय खालच्या दर्जाच्या नीच दर्जाचे अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडियासमोर खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। किती वेळापासून काय काय बोलतायत तेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांचे अपमानजनक तर आपण पत्रकारांशी बोलून दिलगिरी व्यक्त करू। संजय दिना पाटलांना बद्दलचं जे अपशब्द संजय राऊतने वापरले होते कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं। ते अगदी आई बहिणीचा उद्धार करत होते त्यावेळेला बोललो की आता स्तर फार खालावत चाललेला आहे। अशा पद्धतीने इतक्या खालच्या लेवलला कोणी आजपर्यंत बोलत नव्हतं पण आता भाषा बदलते संजय दिना पाटील नाही मला खरंच माहीत नाही पण न काय असं असेल तर हे खरं चुकीचं आहे असं कोणी बोलता कामा नये। मला वाटतं शिंदे साहेब निश्चित त्याला समज देतील। संजय पाटील प्रकरणावरती आता विरोधक सुद्धा आक्रमक झालेत। ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका केली जाते। धमकीच्या वादावरून थेट राजीनाम्याची मागणी केली जाते। राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप केला जातोय। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत। त्यांनी हिंमत असेल एवढं काय ना की शिवीगाळ करतायत धमक्या देत आहेत एवढे सगळे दादागिरीचा आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवाव्या। एवढं दाखवा म्हणजे प्रेसला शिवीगाळ करतात लोकांना धमके देतात कार्यकर्त्यांना धमके देतात हे सगळं एका बाजूला। एवढं जर हिंमत असेल एवढं जर दम असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या। हिंमत दाखवा चला। रक्तबंबाळ केल्यानंतर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही इथपर्यंत मजल गेलेली आहे आणि म्हणून
त्याच सरकारला सहकार्य करणारे खासदार, हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल. पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा. तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा. हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत. आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते. धन्यवाद. कधी पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांच्या समजूत घालणं आवश्यक आहे. एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा, तर त्यालाही थोडंसं त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे. चुकीचे शब्द, शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे.